आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्यात अवघड असा टॉपिक बघणार आहोत की जो 11वी 12वी किंवा FY SYTY किंवा डिप्लोमा इन फार्मसी डिग्री अशा सगळ्या हायर डिग्रीच्या मुलांना सुद्धा हे लेक्चर कामात येणार आहे। त्याला आपण म्हणतो रिएक्शन मेकॅनिझम। हे रिएक्शन लक्षात ठेवायचे असतील ऑर्गॅनिकच्या खास करून तर बरेचसे मुलं रिएक्शन पाठ करतात किंवा त्याची खूप सारी प्रॅक्टिस करतात। सो बेस्ट वे मी रिएक्शन मेकॅनिझम आपण कशा पद्धतीने सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीने हँडल करायचे आहे किंवा कशा पद्धतीने आपण मेकॅनिझम शिकायचं आहे त्याचा आपण काही जे बेसिक स्टेप शिकवणार आहोत। तर तुम्ही एक कागद पेन घेऊन स्वतःही प्रॅक्टिस करायची आहे आणि काही डाऊट असेल तर मला रिप्लाय करायचे आहे, ठीक आहे। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि मी ज्यांना प्रायव्हेट ट्युशन्स घ्यायचे असेल त्यांनी मला खाली मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, कॉन्टॅक्ट केला तर मी मालेगावात राहतो, पट्ट्यामध्ये आपण क्लासेस 11वी 12वीचे पण घेतो, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचे पण क्लासेस घेतो, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे। चला तर पहिली स्टेप आहे की समजा C डबल बॉन्ड C असेल, कार्बन कार्बन जर डबल बॉन्ड असेल तर आपल्याला माहिती आहे की एक पाय बॉन्ड असतो, एक सिग्मा बॉन्ड असतो, बरोबर आहे। तर जनरली मेकॅनिझम मध्ये पाय बॉन्ड ब्रेक होत असतो आणि मेकॅनिझम शिकण्यासाठी सगळ्यात मध्ये आपल्याला या एरोचा रूल शिकावा लागणार आहे। आपण हा एक फुल एरो वापरतो। दोन प्रकारचे एरो असतात मेकॅनिझम मध्ये, एक असतो हाफ एरो की ज्याला हुक एरो पण म्हणतात आणि दुसरा असतो फुल एरो। त्याच्यामध्ये याला हेड म्हणतो आपण, एरोचं हे काय आहे हेड आणि याला आपण काय म्हणतो टेल। तर हेड कशाचं इंडिकेशन आहे आणि टेल कशाचं इंडिकेशन आहे ते बघा। समजा मी पहिला रूल स्टेप 1 की समजा मी असा एरो दिला असेल, ठीक आहे, तर हा बॉन्ड काय इंडिकेट करेल तर सगळ्यात पहिले टेल ज्या बॉन्डला असेल, ही जी टेल आहे ही जर बॉन्डच्या सेंटरला लिहायची आहे तर बॉन्ड ही टेल काय इंडिकेट करते की बॉन्ड ब्रेकिंगचं इंडिकेशन आहे। पहिला रूल बघा, तर टेल इज इंडिकेट काय ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, म्हणजे बॉन्ड ब्रेक होत आहे हे इंडिकेट करतं। त्याच्यानंतर हे जे हेड आहे हे कार्बनच्या वरती आपण दाखवलेलं आहे, तर ह्या एरोचं हेड ज्या एलिमेंटच्या हेडवर असेल किंवा डोक्यावर असेल तर तो एलिमेंट निगेटिव्ह होतो। याचा अर्थ असा झाला की ह्या C डबल बॉन्ड C मध्ये हा जो फर्स्ट कार्बन आहे हा सेकंड कार्बन आहे, तर ज्या कार्बनचे इलेक्ट्रॉन कोण ऍक्सेप्ट करते, हा दुसरा कार्बन ऍक्सेप्ट करतोय असा त्याचा अर्थ झाला। म्हणजे काय, ही एरो काय इंडिकेट करते की इलेक्ट्रॉन इथून पुढे शिफ्ट होत आहेत दुसऱ्या कार्बनकडे। त्याच्यावर आपल्याला काय मिळणार आहे मित्रांनो ते बघा, तर हा कार्बन निगेटिव्ह होईल आणि हा कार्बन काय होईल पॉझिटिव्ह होईल, ओके बरोबर आहे। बाकीच्या व्हॅलन्सी त्याच्या ऍज इट इज राहतील, ठीक आहे। तर पहिला रूल समजून घ्या की हा कार्बन जो आहे जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय किंवा ज्याच्यावर हा हेड आहे तो निगेटिव्ह व्हायला पाहिजे आणि त्याच्या जस्ट अटॅच असलेला दुसरा जो आहे शेजारी फर्स्ट कार्बन तो पॉझिटिव्ह झाला पाहिजे, ठीक आहे। हा झाला पहिला रूल। रूल सेकंड, त्याच्याला आपण म्हणतो स्टेप 2, ठीक आहे। आता स्टेप 2 मध्ये आपण एक कॉन्जुगेटेड सिस्टम घेणार आहोत। कॉन्जुगेटेड सिस्टम म्हणजे काय की अल्टरनेट डबल आणि सिंगल असेल। अल्टरनेट काय असेल, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल सिंगल डबल अशी जर सिक्वेन्स असते तर आपण याला कॉन्जुगेटेड सिस्टम म्हणतो। तर ह्या कॉन्जुगेटेड सिस्टम मध्ये आपण हे एरो प्रॅक्टिस साठी इथे असे ठेवायचे। आता इथे रूल 2 बघा, इथे हा एरो जो आहे हेड, ठीक आहे। टेलचा तर नियम सगळ्यांना समजला की जर डबल बॉन्ड मध्ये सेंटरला जर आपण ही टेल दाखवली तर हा डबल बॉन्ड पुढे जाऊन काय होणार आहे सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होणार आहे। आपण इथे बघू शकतो, ठीक आहे, मी तुम्हाला इथे दाखवतो, ठीक आहे। बघा हा रूल तर आपल्याला माहिती आहे इथे की डबल बॉन्डचं काय होणार आहे सिंगल बॉन्ड होणार आहे। पण आता इथे नवीन रूल काय आहे की हा जो हेड आहे या एरोचा, ठीक आहे, काही जण स्टुडंट म्हणतील की सर हा एरो इंडिकेट काय करतो, तर एरो हे इंडिकेट करतो की इलेक्ट्रॉन कुठून कुठे शिफ्ट होत आहेत। जसं आता हे इलेक्ट्रॉन जे आहेत या पहिल्या बॉन्ड कडून दुसऱ्या बॉन्ड मध्ये शिफ्ट होत आहेत। फक्त ते शिफ्ट होताना दोन नियम लक्षात ठेवायचे की एरो हा हेडवर देतो आहे की एरो हा दोन कार्बनच्या मध्ये देतोय। जसं इथे बघा की कार्बन हा दोन कार्बनच्या मध्ये हा एरोचा हेड इथे आलेला आहे, याचा अर्थ इथे डबल बॉन्ड काय तयार होईल। आता तुम्हाला जर व्हॅलन्सी माहिती असेल कार्बनची व्हॅलन्सी किती असते 4,
तर आता या कार्बनची व्हॅलेन्स जर आपण बघितली तर इथे किती व्हायला पाहिजे बघा, या कार्बनची व्हॅलेन्स 1 2 3 4 ऑलरेडी आहे, पण जेव्हा हा एरो इथे येईल, दोन कार्बनच्या मध्ये येईल, तेव्हा इथे काय करेल, तो डबल बॉन्ड तयार करेल. मग डबल बॉन्ड तयार करायचा अर्थ ऑलरेडी व्हॅलेन्स किती होती, 4 होती, आणि हा एक डबल बॉन्ड इथे आल्यानंतर काय होणार आहे, 5 होणार आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये कार्बनची व्हॅलेन्स 5 चालत नाही, त्यामुळे आपल्याला पुढचा बॉन्ड ब्रेक करून काय करावं लागेल, हा या कार्बनवर शिफ्ट करावा लागेल. बरोबर आहे. आता या कार्बनची व्हॅलेन्स वाढणार आहे, कारण की दुसरा नियम परत लक्षात घ्या मित्रांनो, की जर दोन कार्बनच्या मध्ये हेड येत असेल तर ते बॉन्ड फॉर्मेशनचं इंडिकेशन आहे. सिंपल आहे. टेल कशाचं इंडिकेशन आहे, बॉन्ड ब्रेकिंगचं, आणि हेड हे जर दोन कार्बनच्या मध्ये असेल, म्हणजे दोन एलिमेंटच्या मध्ये असेल, तर ते बॉन्ड फॉर्मेशनचं इंडिकेशन आहे. आलं लक्षात. आता त्या रूलच्या नुसार किंवा अकॉर्डिंग टू दिस रूल इथे जर बॉन्ड तयार होणार आहे तर ह्या कार्बनची व्हॅलेन्स किती होईल, 1 2 3 4 ऑलरेडी होती, आणि परत इथे 5वा बॉन्ड तयार होईल. त्याच्यामुळे पुढचा बॉन्ड ब्रेक करून काय करावं लागेल, इलेक्ट्रॉन शिफ्ट करावे लागतील. तर हा पाय बॉन्ड ब्रेक होईल आणि इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झाले, या पहिल्या कार्बनवर शिफ्ट झाले. आता हेड जे आहे हे कार्बनच्या डोक्यावर आहे, याचा अर्थ हा कार्बन काय होईल, आता निगेटिव्ह होतील. मग आता इलेक्ट्रॉन कोणी लॉस केले, या फर्स्ट कार्बनने, आणि ऍक्सेप्ट कोणी केले, चौथ्या कार्बनने. म्हणजे हा पॉझिटिव्ह होईल आणि हा काय होईल, निगेटिव्ह. कारण की जो इलेक्ट्रॉन लॉस करतो तो पॉझिटिव्ह आणि जो ऍक्सेप्ट करतो तो काय होतो, निगेटिव्ह. तर आता ह्याच्याने काय तयार होते बघा, इथे काय झालं, हा पॉझिटिव्ह झाला, बरोबर आहे. याचे व्हॅलेन्स इथे बघा 1 2 3 4 आहे ना, 1 2. मला सांगा इथे डबल बॉन्ड मध्ये काय दाखवलं आपण, टेल म्हणजे काय, एक बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजे इथे सिंगल बॉन्ड राहील. ठीक आहे. या कार्बनला आणि या कार्बन मध्ये इथे बघा, तर या पहिला दुसरा तिसरा आणि इथे काय चौथा. तर दुसऱ्या तिसऱ्या कार्बन मध्ये काय झालं, बॉन्ड फॉर्मेशन. बरोबर आहे. मी सांगितलं की हेड दोन कार्बनच्या मध्ये आला तर बॉन्ड तयार होतो, तर इथे बॉन्ड काय झाला पाहिजे, तयार झाला पाहिजे. ठीक आहे. हा नवीन बॉन्ड तयार झाला कुठे, दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये. त्यानंतर परत इथे टेल दाखवलेली बघा, तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये. तर हे टेल काय होणार आहे आता, म्हणजे बॉन्ड ब्रेकिंगचे इंडिकेशन आहे. म्हणजे इथे काय व्हायला पाहिजे, सिंगल बॉन्ड व्हायला पाहिजे तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये. इथे बघा 1 2 3 आणि किती 4. ठीक आहे. आता हा कार्बन काय व्हायला पाहिजे, निगेटिव्ह. तर हा कार्बन काय झाला, निगेटिव्ह झाला. बरोबर आहे. तर आपण दुसरे स्टेप इथे कंप्लीट केलेले आहे. आता आपण स्टेप 3 कडे जाऊया. स्टेप 3 मध्ये. ठीक आहे. आता स्टेप 3 मध्ये मी तुम्हाला बेन्झीनचं रेझोनन्स दाखवतो, तेव्हा तुम्हाला हे रूल्स पुन्हा क्लिअर होतील. ठीक आहे. बेन्झीन सगळ्यांना माहिती आहे, बघा इथे डबल सिंगल डबल. बघा एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये बेन्झीन सगळ्यांना माहिती आहे, C6H6, ज्याचं नाव आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे त्याचा, यस, मॉलिक्युलर फॉर्म्युला C6 आहे, H6 आहे. ठीक आहे. आता याचं नाव बेन्झीन. ठीक आहे. तर आपण बेन्झीनचं रेझोनन्स स्ट्रक्चर बघू, म्हणजे तुम्हाला मेकॅनिझमचे काही रूल्स कळतील. तर आपण नंबर देऊया 1 2 3 4 5 आणि 6. आता मी इथे 1 ते 6 नंबर दिलेली आहे. तर पहिल्या दुसऱ्यामध्ये जो डबल बॉन्ड आहे तो एरो आपण असं दाखवणार आहोत बघा. ठीक आहे. ओके. आता बघा, आता मला सांगा हा पहिला एरो काय इंडिकेट करतो. आता ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल की पहिला एरो जो आहे इथे टेल दाखवतो, म्हणजे एक बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. आपण हा मधला बॉन्ड ब्रेक करणार, इथे नवीन रिंग काढून घ्यायची. बदल कुठे होणार आहे, फक्त पहिल्यामध्ये आणि दुसऱ्या कार्बन. त्यामुळे आपण आधीचे बॉन्ड लिहून घ्यायचे आणि इथे काय दाखवायचं, हा सिंगल झाला आणि 2 नंबरचा कार्बन काय होईल, निगेटिव्ह. कारण की रूल कोणता आहे, फर्स्ट, की टेल इंडिकेट काय करतं, बॉन्ड ब्रेकिंग, आणि हेड जर डोक्यावर असेल तर तो एलिमेंट काय आला पाहिजे, निगेटिव्ह. इथे बघा कार्बन काय झालं, निगेटिव्ह. पहिला रूल. आता दुसरा रूल काय आहे की हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जे आहेत हे कुठे येतील, आता दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बनच्या मध्ये. बरोबर आहे. आता हे इलेक्ट्रॉन कुठे येतील, दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बन मध्ये. आता रूल 2 बघा, दोन कार्बनच्या मध्ये जर एरो येत असेल, म्हणजे हेड येत असेल, तर हे कशाचं इंडिकेशन आहे, बॉन्ड फॉर्मेशनचं इंडिकेशन आहे. ठीक आहे. म्हणजे आपण पुन्हा रिंग काढणार. ठीक आहे. आधीचे बॉन्ड आपण ऍज इट इज दिले,
चेंजेस कुठे झाले? सेकंड आणि थर्ड मध्ये इथे डबल बॉन्ड तयार झाला, बरोबर आहे. पण मला सांगा, जेव्हा इथे डबल बॉन्ड तयार होईल दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये, तर ह्या कार्बनची तिसऱ्या कार्बनची व्हॅलेन्सी किती होईल? कारण की इथे बघा, इथे हायड्रोजन असतो, म्हणजे या कार्बनची व्हॅलेन्सी ऑलरेडी किती आहे? 1 2 3 4 आहे, बरोबर आहे. आणि हा एक पाचवा डबल बॉन्ड तयार होते. तर मग मी काय सांगितलं, जर पाचवा बॉन्ड तयार होत असेल तर पुढचा बॉन्ड काय होतो? यस, ब्रेक होऊन पुढच्या एलिमेंटच्या हेडवर. म्हणजे काय की इथे आपल्याला हा बॉन्ड ब्रेक करून कुठे आणायचा आहे? तर या ठिकाणी ते बघा, ठीक आहे, हा ब्रेक करून आपल्याला कुठे आणायचं आहे? तर चौथ्या कार्बनवर. म्हणजे बघा आता चेंजेस कुठे झाले? हे 1 2 3 आणि किती 4. तर इथे एकदा नीट लक्ष द्या, इथे झालं काय बघा. जर आपण बघितलं की हा इलेक्ट्रॉन, हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, हे दुसऱ्या कार्बनचे जेव्हा या 2 कार्बनच्या मध्ये येतील त्याच वेळेस आपल्याला काय करायचंय? पुढचा डबल बॉन्ड शिफ्ट करून कुठे आणायचंय? चौथ्या कार्बनवर. का शिफ्ट करायचंय बघा, कारण की ह्या तिसऱ्या कार्बनची व्हॅलेन्सी काय होणार आहे? इथे 5 होणार आहे. जसे डबल बॉन्ड फॉर्मेशन झाला की पुढचा बॉन्ड आपल्याला शिफ्ट करायचा आहे. तर हा बॉन्ड इथे शिफ्ट केला तर चौथा कार्बन निगेटिव्ह होईल, बरोबर आहे. आणि दुसऱ्या तिसऱ्यामध्ये इथे हा नवीन डबल बॉन्ड तयार झाला. तर बघा, आधीचा बॉन्ड जो होता 5 6 मध्ये मी तसंच ठेवला. बदल कुठे झाले? सेकंड थर्ड मध्ये कार्बन डबल बॉन्ड तयार झाला. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय झालं? डबल सिंगल झाला. आणि ज्याच्या हेडवर बघा, टेल इंडिकेट करता बॉन्ड कमी झाला आणि हेड ज्याच्या डोक्यावर आहे, कोणाच्या डोक्यावर आहे? चौथ्या कार्बनच्या डोक्यावर एरो आलेला आहे, तो निगेटिव्ह आला पाहिजे. आता जर हे समजलं असेल तर पुन्हा बघा की हा निगेटिव्ह चार्ज जेव्हा आता इथे येईल कुठे? चौथ्या आणि पाचव्या कार्बनवर, बरोबर आहे. आता त्यावेळेस काय? पाचव्या कार्बनची व्हॅलेन्सी वाढेल, बरोबर आहे. आणि पाचव्या कार्बनची व्हॅलेन्सी वाढेल, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? हा डबल बॉन्ड शिफ्ट करून कुठे आणावं लागेल? यस, 6व्या कार्बनवर. ठीक आहे, बघा 1 2 3 4 5 आणि हा किती? 6वा कार्बन. आता हे पुढचा नेक्स्ट बॉन्ड आपण शिफ्ट केला तेव्हा काय बदल होतील बरं? ते बदल आपण आता इकडे दाखवणार, ठीक आहे. बघा, आधीचा आपण सेकंड थर्ड इथे काही केलं नाही, हा बॉन्ड दाखवून द्यायचा आहे. आणि इथे काय झालं? चौथ्या पाचव्याच्या मध्ये एरो येतो, याचा अर्थ इथे बॉन्ड तयार झाला, बरोबर आहे. त्यानंतर इथे डबल बॉन्डचं काय झालं? सिंगल बॉन्ड 5व्या 6व्यामध्ये. आणि हा हेड कोणाच्या डोक्यावर आलेला आहे? 6व्या कार्बनच्या डोक्यावर आलेला आहे. निगेटिव्ह कोण होईल? 6वा कार्बन, बरोबर आहे. आता लास्ट स्टेप बघा, या 6व्या कार्बनचे इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील? इथे. आणि हा पॉझिटिव्ह कोण झालेला आहे? इलेक्ट्रॉन कोणाचे लॉस झाले? पहिल्या कार्बनचे. म्हणजे पहिला कार्बन काय होता? पॉझिटिव्ह. इथे आपण दाखवणार पहिला कार्बन काय झालेला आहे? पॉझिटिव्ह झाले. आता हे 6व्या कार्बनचे इलेक्ट्रॉन जेव्हा इथे डबल बॉन्ड तयार करतील, हे बघा, इथे जेव्हा डबल बॉन्ड तयार करतील त्यावेळेस काय होईल? या पहिल्या आणि 6व्यामध्ये काय होईल? पुन्हा डबल बॉन्ड तयार होईल. आणि लास्ट स्टेप जी आहे मी इथे दाखवतो, लास्ट स्टेप जी आहे त्या लास्ट स्टेप मध्ये हा नवीन बॉन्ड तयार झाला, ठीक आहे. हा नवीन कुठे तयार झाला? 1 आणि 6 पोझिशन मध्ये. तर ह्या पद्धतीने आपण रूल फर्स्ट, रूल सेकंड आणि तिसऱ्या स्टेपला आपण बेन्झीनचं स्ट्रक्चर घेऊन काय करायचे? हे एरो एकदा फिरवून बघायचे आणि प्रॅक्टिस करायची. तर एकदा कागद पेन घ्या आणि पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा, कमेंट करा. काही डाऊट्स असतील तर पुन्हा कमेंट करा. मी आणखी सोप्या पद्धतीने पुढच्या स्टेप तुम्हाला समजून सांगेल. जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग and waiting for next lecture.